की नसबंदी करत असताना रक्तस्राव होतोय, तरीही त्या डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना त्यांचं टार्गेट पूर्ण करायचं होतं. साताऱ्याचे डॉक्टर अनिल कदम नावाचे सर्जन 105 किलोमीटर प्रवास करून पुणे जिल्ह्यामध्ये येतात. एका दिवसात विक्रमी 97 शस्त्रक्रिया करतात आणि त्या 97 शस्त्रक्रियापैकी रंजना केसकर नावाच्या एका मेंढपाळाच्या लेकीचा मृत्यू त्या डॉक्टरांच्या हातून झालेला आहे. त्या 97 शस्त्रक्रिया एका सर्जनकडून. घरात 2 लेकरं आहेत, एक 7-8 महिन्याचं लेकरू आहे, एक 1.5 वर्षाचं लेकरू आहे. आज त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे. या रंजना केसकरचा जो बळी गेलाय, या बळीची जबाबदारी घेणार कोण? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घेणार का या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री घेणार? तर गोरगरिबाच्या, सर्वसामान्यांच्या, मेंढपाळांच्या, लेकीबाळींच्या जीवाची किंमत या सरकारला आहे का?